नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत रत्नाकर मतकरी यांची झुंबर ही कथा. पंख मिठून एखादी घार बसावी तसे ते घर त्या काळोखात दिसत होतं. पण त्या घारीची नजर समोर होती, भक्ष्याकडे एकटक पाहावे तशी. घरात एक दिवा लुकलुकत होता, त्यामुळे कदाचित असा भास होत असावा. पण माझ्या अपेक्षेप्रमाणे घर रिकामं नव्हतं, झोपलेलं नव्हतं. ते जागत बसलं होतं. एक डोळा उघडा ठेवून जागत बसलं होतं आमच्यासाठी. शेजारीच एक मांगर होता. गड्याने आम्हाला जेमतेम ती जागा दाखवली. कंदील माझ्या हातात दिला आणि लगेच बरोबर आणलेली चूड पेटवली. काही न बोलता तो ती पेटती चूड घेऊन वळला. आम्ही दोघेही त्या चुडीच्या लसलसत्या ज्वाळांकडे पाहत राहिलो. थोडं अंतर गेल्यावर चुडीचा प्रकाश थांबलेला दिसला. आमचं काय झालं हे पाहण्यासाठी बहुधा क्षणभरातच तो प्रकाश चालू लागला. लवकरच त्याच्या काजव्या एवढ्या बारीक ठिपका झाला आणि मग तोही दिसेनासा झाला. त्या काळोखात आम्हाला केवळ कंदिलाच्या सोबतीने सोडून तो एकाएकी निघून गेल्यामुळे असेल किंवा या परक्या घराच्या आवारात आल्यामुळे असेल, कशाने कोण जाणे, पण मध्ये थोडा वेळ उडालेले दडपण मनावर पुन्हा आले. जीव काहीसा घाबरल्यासारखा झाला. मी कंदील उचलला. आम्ही दोघेही मांगराच्या दरवाजापाशी गेलो. दार ठोठावले, उत्तर नाही. पुन्हा दारावर थाप मारली. दार एकदम भक्कन उघडले. आत काळोख होता, कुणी दिसत नव्हतं आणि दोघेही विलक्षण दचकलो. आमच्या पाठीमागेच एक माणूस उभा होता. तो फार खंगलेला दिसत होता. त्याची दाढी वाढलेली होती. डोळे विचित्र रीतीने चमकत होते. बहुधा हाच हॉटेल मालकाचा भाऊ असावा. आम्ही आज रात्री या घरात राहणार आहोत. शांतता असह्य झाल्यामुळेच की काय, पण मी बोलून गेलो आणि एकाएकी एक विचित्र प्रकार घडला. तो मनुष्य जागच्या जागी खाली बसला आणि त्याने आमचे दोघांचे पाय धरले. मी त्याला उठवलं. आम्ही दोघांनाही अतिशय अवघडल्यासारखं झालं होतं. तो माणूस 50शीचा तरी दिसत होता. त्याने आमच्यासारख्या तरुणांच्या पाया पडावं याचं कारण तरी काय? पण या संदर्भात काही बोलणं मोठे अडचणीचे होते, म्हणून मी काही न बोलता मालकांची चिठ्ठीच पुढे केली. त्याने ती वाचली. तो घराच्या दिशेने चालू लागला. आम्ही त्याच्या मागून चालत होतो. त्याच्या मघाच्या वागणुकीचा बराच धक्का वैजूला बसला असावा. तिचे पाय अजून लटलटत आहेत असं वाटत होतं. घराचं दार उघडच होतं. 4 पायऱ्या चढून जाताच आम्हाला एक दिवाणखाना लागला होता. घर तसं अलीकडेच बांधलेलं असावं. बांधकाम चांगल्या अवस्थेत होतं, पण बांधण्याची पद्धत मात्र काहीशी जुनाट होती. कदाचित या भागातली घरं अशीच असतील. घरात माणसांचा वावर नसावा, पण तरीही दिवाणखाना विलक्षण टापटिपीने ठेवलेला दिसत होता. कदाचित मालकांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा भाऊ तितक्या दक्षतेने घराची देखभाल करीत असावा. दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यातून एक जिना माडीवर गेलेला होता. माडीवरच्या एका खोलीत दिवा लावलेला होता. मगा दिसलेला उजेड कुठून येत होता हे आत्ता लक्षात आलं. दिवाणखाना ओलांडून त्याने आम्हाला माडीवर नेलं. दिवा लावलेल्या त्या खोलीत. ती आमची झोपायची खोली होती. त्याने खोलीचं दार लोटलं आणि हात पुढे करून आम्हाला आत जायला सुचवलं. मी खोलीत पाऊल टाकलं आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. खोलीत एक प्रशस्त पलंग होता आणि पांढरी शुभ्र बिछायात घालून तो जणू आमच्यासाठी सुसज्ज केलेला होता. मालकांचा भाऊ फार वेळ आमच्याबरोबर थांबलाच नाही. त्याने आमची फारशी चौकशी देखील केली नाही. आम्हाला खोली दाखवून तो लगेच परत फिरला. त्याचे वागणे मला फारच चमत्कारिक वाटत होतं, पण एका दृष्टीने ते आमच्या सोयीचेच होतं, म्हणून मी त्याची फारशी दखलही घेतली नाही. दुसऱ्या एखाद्या इकडच्या तिकडच्या गोष्टी काढून बडबडत बसला असता तर ते मला मुळीच परवडलं नसतं. एका गोष्टीचं मात्र मला राहून राहून नवल वाटत होतं. त्या खोलीत आमची व्यवस्था फार म्हणजे फारच चोख केलेली होती. अगदी पिण्याच्या पाण्यापर्यंत सारं काही जागच्या जागी होतं. पण आता नवल करीत बसायला सवड नव्हती. ज्या कोणी हे सारं केलं त्याला धन्यवाद देऊन मी कपडे उतरू लागलो. एकदम माझे लक्ष वैजूकडे गेले. ती एखाद्या पुतळ्यासारखी तिथल्या नक्षीकाम केलेल्या चिमुकल्या खुर्चीवर बसली होती. काय ग, झोपायला नाही का यायचं? मी शक्य तितक्या मृदूपणे विचारलं. ती काहीच बोलली नाही.
वैजू, ए वैजू. मी किंचित घाबरून हाक मारली. तिनं काहीच उत्तर दिलं नाही. मी तिच्या जवळ गेलो आणि तिची हनुवटी धरून चेहरा वर केला. तिनं माझ्याकडं पाहिलं, अगदी दीनवाणे पाहिलं. तिच्या नजरेत भीती साकळली. एखाद्या निसरड्या कड्यावर उभे राहिलेले लहान मूल जसं पुढे मागे कुठेही पाऊल टाकायला घाबरतं ना, तशी भीतीने गोठून तिची हालचालच थांबली होती. मी तिला मिठीत घेतलं. तिने असहाय्यपणे माझ्या छातीत मान खुपसली. मी हलके हलके तिच्या पाठीवर थोपटीत राहिलो. चल, वेडी की काय तू, असं काही बाई धीर देणारे तोंडाने बडबडत राहिलो. ती काहीच बोलली नाही, पण कुठल्याही क्षणी तिच्या तोंडून हुंदका फुटला असता. तशाच अवस्थेत आम्ही कितीतरी वेळ राहिलो आणि एक गोष्ट माझ्या लक्षात येऊन चुकली. त्या बिछाण्यावर झोपायची वैजूला भीती वाटत होती. मी पुरुष होतो, कुठल्याही बिछाण्यावर का होईना, पण आराम करावा एवढीच माझी इच्छा होती. पण ती स्त्री होती. दुसऱ्याच्या कोणीतरी घालून ठेवलेल्या शयेवर पटकन अंग टाकणं तिला कठीण जात होतं. मी तिच्या कलाने घेण्याचं ठरवलं. कुठल्याही कारणासाठी आज रात्री तिला दुखवण्याची माझी तयारी नव्हती. मी खिडकीपाशी जाऊन उभा राहिलो. बाहेर सारं शांत होतं आणि एकदम चंद्रोदय झाला. झाडांचे शेंडे चकाकू लागले. राखाडी जमिनीवर सावल्या हलू लागल्या. पहाडाची कडा राखेने सारवल्यासारखी झाली. झुडपे दबा धरून बसल्यासारखे माणसांसारखी दिसू लागले. माझ्याने ते दृश्य बघवेना. मी खिडकी लोटून घेतली आणि आत वळलो. वैजू पलंगावर बसली होती. मी दिवा मालवून टाकला आणि तिच्या शेजारी जाऊन बसलो. तिने चटकन माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. काही क्षण मी तसेच जाऊ दिले. मग हलकेच तिचे डोके उशीवर ठेवले. त्याच उशीवर डोकं ठेवून मी तिच्या अगदी निकट झोपलो. ती काही बोलत नव्हती, पण मला समजत होतं तिच्या मनावरचे दडपण हळूहळू कमी होत होतं. मी तिच्या केसांवरून हात फिरवीत राहिलो. गालांवर हलकेच थोपटीत राहिलो. मग अगदी हलक्या हाताने मी तिच्या अंगांवरचे कपडे दूर करू लागलो. ती आपण होऊन माझ्या कुशीत शिरली, थकलेल्या, भ्यालेल्या आणि नंतर विसावलेल्या पाखरासारखी. किती नाजूक जीव हा. आजपासून जन्मभर मलाच त्या जीवाला जपायचं होतं. मी माझी मिठी बळकट केली. आम्हा दोघांची शरीरं पूर्ण उघडी होती, कुठल्याही बंधनापासून मुक्त. केवळ शरीरांची जाणीव शिल्लक होती. त्या आड धडधडणारी मनंसुद्धा एकच होऊन गेली होती. आणि आता शरीर देखील. कोमल, मृदू आणि तापलेलं असे एकच शरीर जणू स्पंदन करीत होतं. माझे ओठ वैजूच्या ओठांच्या पाकळ्यांवरून पुन्हा पुन्हा घासले जात होते. हातांना मऊ, नाजूक पण धगधगता स्पर्श होत होता. आमची ही मिठीच या क्षणी खरी होती. हा क्षण कायम राहणार होता. आम्ही वेगळे कधीच नव्हतो आणि कधी होणारच नव्हतो. शरीर एकच होतं, मन एकच होतं. एकच एक लसलसती केशरी पिवळी दाहक ज्योत पेटली होती. ती ज्योत तेवढी खरी होती. बाकी या जगात दुसरं काहीच अस्तित्वात नव्हतं. आणि एकाएकी खिडकी उघडली. थंड वाऱ्याचा एकच बर्फासारखा झोत आत आला. आमची अंग शहारली. वैजूच्या ओठातून एक अस्फुट चित्कार गेला. मला एक अस्फुट धडधड ऐकू येऊ लागली. ती कुठून येत होती कुणास ठाऊक, पण अगदी अस्पष्ट, अंधुक, फार फार लांबून आल्यासारखी. पण कदाचित माझ्यातूनच, माझ्या रक्तातून आल्यासारखी. हळूहळू ती धडधड वाढत होती. तिचा नाद, तिचा वेग वाढत होता. कुणीतरी माझ्या रक्तात पडघम वाजवीत होतं. माझे रक्त उसळत होतं. माझी बोटं वैजूच्या खांद्याशी होती. हळूहळू ती वर सरकू लागली. मी उठून बसलो. दोन्ही हात मी वैजूच्या गळ्यावर दोन्ही बाजूंनी दाबू लागलो. हातांची पकड क्षणोक्षणी गच्च होऊ लागली. मेली पाहिजे, ती मेलीच पाहिजे. एवढीशी नाजूक ही मान, ही आवळली जायला काय उशीर. ती आवळली जाईल, एका बाजूला कलंडेल, तेव्हाच मला समाधान वाटेल. मग मी पोटभर हसेन, तृप्त होऊन हसेन. किती दिवसांपासून मी ही संधी शोधतोय. किती दिवस हा द्वेष माझ्या छातीत जळतोय निकाऱ्यासारखा. एवढीशी ही मुलगी, एखाद्या फुलासारखा हा देह, पण तो नुसता काट्यासारखा ठसठसतोय माझ्या काळजात.
ती मेलीच पाहिजे, नाही तर माझं जीणं बर्बाद होऊन जाईल. मी हात अधिकाधिक कच्च आवळले. आणि कशी कोण जाणे, पण वैजू उठून बसली. सारा जोर एकवटून तिने मला बाजूला ढकललं आणि ती उघड्या दारातून परत पळत सुटली. मी तिच्या मागे गेलो नाही. मी तसाच बिछाण्यावर पडलो आणि दात ओठ खात चादर ओरबाडू लागलो. ती कुठं गेली असेल, कुठे का जाईना सटवी. माझ्या हातून तर ती सुटली. आता दुसरी संधी पुन्हा कधी मिळेल कोण जाणे, पण मिळालीच तर आत्ताच्या सारखा अजागळपणा करून चालायचा नाही. जिवंत ठेवून तर चालायचंच नाही. हलकटसली प्रमाणाबाहेर घेतलेले मद्य भिनभिनत डोक्यात चढावं तसं हे विचार माझ्या डोक्यात घन घालीत राहिले. ओरबाडून ओरबाडून चादरीच्या चिंध्या करायच्या तेवढ्या मी बाकी ठेवल्या आणि एकदम एका चाहुलीने मी वळलो. वैजूचा खंजीर उगारलेला हात हवेतल्या हवेत राहिला. काय भयानक दिसत होती ती. तिच्या अंगावर एक चिंदूकही नव्हतं. सगळं केस सुटून खाली आले होते. डोळ्यात सूड माखला होता. खिडकीतून आत आलेल्या चांदण्यात उजळलेला तिचा तो अवतार पाहूनच कुणी भीतीने जागच्या जागी गार झाला असता. क्षणभरातच मी सारे पाहून घेतले. दुसऱ्याच क्षणी मी तिच्या अंगावर झेप घेतली आणि तिचा हात पकडला. मी जसा तो हात पिळवटीत राहिलो तसतशी ती वेदनेने विव्हळत राहिली. अखेरीस तिने तो खंजीर हातातून टाकला आणि धापात टाकीत ती भिंतीशी उभी राहिली. मी तो खंजीर उचलला आणि खिडकीबाहेर लांब भिरकावून दिला. खोलीबाहेर आलो आणि कठड्याशी श्वास घेण्यापुरता उभा राहिलो. आणि इतका वेळ लक्षात न आलेली एक गोष्ट प्रथमच माझ्या लक्षात आली. दिवाणखान्याच्या मध्यभागी एक मोठं झुंबर प्रकाशत होतं. मला पक्का आठवत होतं, आम्ही दिवाणखान्यात पाऊल टाकलं तेव्हा ते झुंबर तिथं नव्हतं. हिरवट निळसर असा पण लख्ख उजेड होता त्या झुंबराचा. झुंबर मोठे भपकेबाज होते. सबंध दिवाणखान्यावर त्यातल्या काचांची लक्षावधी प्रतिबिंब नाचत होती. मी उभा होतो. त्या भिंतीला झुंबराची दोरी बांधलेली होती. मला एक कल्पना सुटली. मी त्या दोरीची पक्की गाठ सोडवली आणि हलकेच ती दोरी हलवून पाहिली. दोरी हलवताच झुंबर हलत होता. मी ती दोरी तात्पुरती खिळ्याला बांधून ठेवली. मग मी खोलीत परत गेलो. वैजूच्या समोर उभा राहिलो. ती पलंगावर बसली होती. मी तिला खसकन उठवलं आणि म्हटलं, निघ इथून आधी. हो चालती. तिने एक वार माझ्याकडे पाहिले, विलक्षण द्वेषाच्या आणि सूड घेण्या नजरेने. मग ती खोलीबाहेर पडली आणि माडी उतरू लागली. मी खिळ्याची दोरी सोडली, हातात धरून ठेवली. वैजू पायऱ्या उतरली आणि दिवाणखाना ओलांडू लागली. मी हातातली दोरी सोडून दिली. क्षणभर झुंबर हिंदकळले आणि मग अफाट वेगाने खाली आले. त्याच्या प्रचंड आवाजात वैजूची किंकाळी ऐकू देखील आली नाही. खाली काचांचा खच पडला होता आणि त्यात वैजूचा देह पसरला होता. मेली, अखेरीस मेली. माझ्या अंतःकरणात हर्षाच्या उकळ्या फुटू लागल्या. त्या विनाशाकडे मला एकदा जवळून नजर टाकायची होती. मी खाली उतरून आलो. त्या काचांमधून एकाएक पाऊलं मोठ्या दक्षतेने टाकीत मी वैजूजवळ गेलो आणि खाली बसलो. आणि एकदम माझ्या डोळ्यासमोर अंधारून आल्यासारखं झालं. मला भोवळ आली. भान हरपून मी तिथंच कोसळलो, वैजूच्या शेजारीच. मला जाग आली तेव्हा सारा दिवाणखाना सकाळच्या उजेडाने भरून गेला होता. क्षणभर मला आपण कुठे आहोत, काय झालं काहीच समजेना. डोके मनस्वी दुखत होतं. मग एक एक करता सारंच आठवलं. आमची झोपायची खोली, मी वैजूचा प्राण घेण्याचा केलेला प्रयत्न, तिने उगारलेला खंजीर. काय भयंकर स्वप्न. पण ते स्वप्न मानावं तर मी इथे कसा, या दिवाणखान्यात नुसत्या रिकाम्या जमिनीवर. आणि वैजू, झुंबर, मी ते खाली सोडले, वैजूच्या डोक्यात पडले अशा रीतीने. आणि मग ती, म्हणजे खरंच मी माझ्या वैजूचा प्राण घेतला. वैजू, मी ओरडतच उठून बसलो. वैजू शेजारीच पडली होती. मी तिच्याजवळ गेलो. तिचे खांदे धरून तिला गदा गदा हलवीत हाका मारत राहिलो. वैजू, वैजू. तिने सावकाश डोळे उघडले. क्षणभर काय चाललं आहे हे तिलाही उमजेना. दुसऱ्याच क्षणी ती भानावर आली आणि मला मिठी मारून पुंजू लागली. काल रात्री काही क्षण मी तिचा भयंकर द्वेष केला होता. ती देखील त्या भयानक अनुभवातून गेली होती.
एकमेकांवर इतके उत्कट प्रेम करीत असताना असल्या जळत्या द्वेषाचा अनुभव असह्य होता, मन भाजणारा होता. कसं करवलं हे माझ्यानं? आम्ही दोघेही हाच प्रश्न पुन्हा पुन्हा स्वतःला विचारित होतो. गाढ मिठीत स्फुंदत. का हे भयंकर स्वप्न पडलं आपल्याला? पण स्वप्न म्हणावं तर ते दोघांनाही एकाच वेळी कसं पडलं? शिवाय दोघांचेही तपशील कसे जुळले? आम्ही दोघेही झोपण्याच्या खोलीऐवजी इथं दिवाणखान्यात कसे? पण ते खरं होते म्हणावे तर वैजू जिवंत कशी? आणि दिवाणखान्यात काचेचा एकही तुकडा शिल्लक नव्हता. फुटलेल्या झुंबराची नाव निशाणीही नव्हती. आम्ही वर गेलो. अंगात कपडे चढवले, सामान घेतले. मांगराशी जाऊन बाहेरूनच येतो म्हणून सांगितलं आणि तडक ते घर सोडलं. हॉटेलवर पोहोचताच मालक आमच्या स्वागतासाठी हसत हसत पुढे झाले. चहा घेताना ते मला म्हणाले, कालची रात्र चांगली गेली ना? मी म्हणालो, मालक, तुम्ही मला काल त्या घराविषयी तसं का सांगितलं? मालक ओशाळवाने हसल्या आणि खरं सांगू, त्या घरात तसं काही आहे की नाही मला माहीत नाही, पण तुम्ही शक्यतो तिथं जाऊ नये अशी माझी इच्छा होती. का? पण का? माझा भाऊ तो वेडसर आहे. तसा त्याचा उपद्रव नसतो, पण तरी खात्री नाही देता येत. काही क्षण थांबून ते पुढे म्हणाले, तसा तो पहिल्यापासून वेडसर नव्हता. गेल्या काही वर्षातच त्याची अशी अवस्था झाली. त्या घरात राहणाऱ्या जोडप्याकडे तो मॅनेजर म्हणून काम करीत होता. ते लोक श्रीमंत होते. पुरुष जुन्या सरदार घराण्यातला होता. माझ्या भावाची त्या दोघांवर विलक्षण भक्ती. ती दोघं गेली आणि याची ही अवस्था झाली. मेंदूला धक्काच बसला त्याच्या. कशानं गेली ती दोघं? पहिल्यानं दोघांचं फार प्रेम होतं, पण नंतर अजिबात पटेनासं झालं. एकमेकांना पाण्यात पाहायची दोघं. कित्येकदा एकमेकांचा खून करण्याचा प्रयत्नसुद्धा केला त्यांनी. अखेरीस त्यानं दिवाणखान्यातलं झुंबर तिच्या डोक्यात पाडून तिला ठार मारलं. भयंकर, फार भयंकर. भयंकर? ऐकायला हे इतकं भयंकर वाटत होतं. आम्ही ते प्रत्यक्ष जगलो होतो. त्यानंतर त्यांचं काय झालं कुणालाच ठाऊक नाही. तो परागंदा झाला. कुणी म्हणतात त्यानं आत्महत्या केली. आमच्या भावाला मात्र हे समजूच शकत नाही. तो रोज सारं घर पूर्वीसारखं लावून ठेवतो आणि वाट पाहतो त्यांच्या येण्याची. पण आता ती कसली परत येतात? ती दोघं या जगातच नाहीत. ती दोघं या जगात नाहीत, पण त्यांचा आसुरी द्वेष तो मात्र भरून राहिला आहे त्या घरात. त्यांच्या नश्वर देहांना पुरून उरलेला तो द्वेष. सारे वातावरण विषारी झाले आहे त्या द्वेषाने. त्या घरात येणाऱ्याच्या शरीरात तो द्वेष भिनेल. पुन्हा पुन्हा तो विद्रूप आकार धारण करेल. ती दोघं तशी मेली म्हणून लोक घाबरतात. त्यांना वाटतं अजूनही त्यांची पिशाच्च त्या तिथं वावरत असतील. तुम्हाला तसं काही दिसलं नाही ना? मी वैजूकडे पाहिलं. तिने माझ्याकडे पाहिलं. शरीरात भिनलेल्या त्या भयानक विषयाची आठवण आता फक्त आमच्याबरोबर राहणार होती. मी सावकाश म्हणालो, नाही, तसं काहीच आम्हाला दिसलं नाही. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.